हा बॉक्स माझ्याकडे का थोडासा करा बरं, तिकडे जोडी पण तिकडे करा बरं थोडे
तसं नाही तिकडे 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 शिवभोळा असं यात राहून राहून मला धंदा करावा वाटतो. कुठे काय असल्यावर शिवभोळा. आता मला हे दे, आता मला जरा बेस दे. आता बस बस जास्त नको जास्त नको. बरोबर हा बस बस. शिवभोळा शिवभोळा. आता एकदा स्पीकरवाल्यासाठी टाळ्या वाजवा जोरात वाजवा. त्याचा खूप चांगला प्रयत्न आहे आणि तो यशस्वी झाला. शिवभोळा चक्रवर्ती. प्रकाशाचे दोन प्रकार आहेत सरपंच साहेब. काय बाळासाहेब महाराज नाही गोविंद महाराज. प्रकाशाचे प्रकार किती आहे? दोन. नक्की का? ओ महिला मंडळ. प्रकाशाचे एक चुलीतला आहे की नाही? चुलीतला निब्बार प्रकाश असतो. जर काय पायावर पडला बाय बांधला गो बाय. आणि एक पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश. मयूर बरोबर. प्रकाशाचे दोन प्रकार. एक आहे सूर्याचा आणि दुसरा आहे बोला मोठ्याने नाही बोलत आज तुम्ही सगळे. सामुदायिक बोलायचं. सामुदायिक. एक आहे सूर्याचा प्रकाश आणि दुसरा आहे चंद्राचा प्रकाश. तुम्ही इकडे या रे चौघे पण इकडे लवकर या. चला चला चल लवकर. ये रे चल. तू पण ये रे. ये इकडं. हा म्हणजे त्यांच्या आवाज क्याव क्याव नाही व्हायचा. शंभू आलाय का रे? शंभू. अरे तुझे बाबा कुठे आहे? वाबळे महाराज कुठे? वाबळे महाराज हात करून दाखव. हात करून दाखव ना. म्हणून प्रकाशाचे दोन प्रकार आहे. एक चंद्राचा प्रकाश, एक सूर्याचा प्रकाश. सूर्याचा प्रकाश जर प्रखर झाला तर जरी त्याची गरज असली तरी लोक सावली शोधतात. काय बायांनो, लईच खुरापता ऊन लागलं बाया बाया जरा बसा गे पुरी सावलीला. म्हणजे सूर्याचा प्रकाश गरजेचा आहे, पण तो जर प्रखर झाला तर नकोसा वाटतो. सासूबाईंचं प्रेम पण चांगलं आहे, पण लय झालं वय नकोस वाट. आईच्या प्रेमात आणि सासूच्या प्रेमात फरक आहे. सूर्याच्या प्रकाशात आणि चंद्राच्या प्रकाशात फरक आहे. पण सूर्याला धरू शकत नाही, सूर्याच्या सहवासात जास्त राहू शकत नाही. आणि चंद्राच्या प्रकाशात चंद्रा भाऊ दिवसाही उगवून रात्री उगव, तुला आणि कटाळायचंच नाही. तसं काही माणसं सूर्यासारखी प्रकाशित असतात पण प्रखर असतात. त्यांच्या बरोबर काही वेळ बरं वाटतं. एखाद्या इंग्रजी टीचरच्या संगतीत दिवसभर राहायचं म्हणजे सारखं स्पेलिंग विचार, सर एरोप्लेनचं सांग, डॉगचं सांग, बरोबर आहे. म्हणजे इंग्रजीचे टीचर चांगले आहेत पण जास्त काळ सहवास आवडत नाही. गणिताचे टीचर चांगले आहेत पण जास्त सहवासात नको वाटतं. मला तर लहानपणी दुपारी शाळा सुटली जेवण भरली का वाटायचं मरूनच जावा त्या गणिताच्या भ्यानी. मराठीत 1 नंबर सकाळी माझा, मराठीत नंबर, हिंदीत नंबर, इतिहासात नंबर, भूगोलात नंबर, गणितात डंपाळा.
वाटायचं ते गणिताचा मास्तर पाहिलं का दगड घेऊन डोक्यात टाकून. आता माझी स्वतःला मला लाज वाटते की नाही, ते चुकीचं होतं आपलं, पण तेव्हा वाटते रे मयूर. तसं जहाल माणसं कितीही कर्तबगार असली तरी ती जास्त काळ संगतीत राहावं अशी वाटत. जरा बोलतच नाही तुम्ही, आज मला लेवर ठेवले. काय म्हटलं मी? जास्त वेळ सहवासात राहावा वाटत नाही. आणि सुलभ, सौम्य, सोज्वळ पण प्रभावी. आता कलाकार कसा पाहिजे? शांताराम निगर्वी पाहिजे. मी याला 10 वेळा असं केलं, ते असं करत म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं अजून युगो आहे, युगो. त्यात काय लाजायचं रे? लिंगदेवची माणसं काही लोकांची त्यांची काय अमेरिकून आले काय? मी तुझा मुगा, अरे परवा वळसे पाटील आले 10,000 लोकात, माझं कीर्तन चाललं होतं. तिकडून आलं, मी त्यांना असं केलं, साहेब त्यांनी मला एवढ्या लोकात असं केलं. सगळे करोडून टाळी झाली. म्हणजे तेवढी नम्रता, तेवढी लीनता, तेवढी लवलवता अंगी यावी लागते. नुसतीच कला, नुसतंच कर्तबगारी, नुसती श्रीमंती, नुसतं शिक्षण, नुसता पैसा आणि नुसतंच दागिनं, खंडीभर दागिनं, अख्ख्या गावात हिंडती दागिनं घालू. अख्ख्या गावात हिंडती बाई. गर्व, गर्व ही प्रखरता आहे आणि निगर्वी अवस्था जी आहे ती प्रभावितता आहे. म्हणून चंद्राच्या प्रकाशाचं वर्णन खूप वेळा केलंय. पौर्णिमेचा चंद्रमा शीतळ पौर्णिमेचे चांदणे
मजा होती काय माहिती. तुम्ही आमच्या मध्ये सामील झाले तर मला काय विलाज नाही दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी न्यूअर्ड. मजाने सामील होना चाहिए ना. काय बाबासाहेब पाटील बरोबर. गोविंद महाराज ज्याला चंद्राचं चांदणच जाळते बोलूनही माफी मागून बोलतो. एखाद्या अंगावर ते लाल लाल असतं ना बघा, लाल लाल चट्ट्याचं अंग असतं बघा एखाद्याच, त्याला सावली सुद्धा त्रास होतो साहेब बरोबर. मग सावली जर त्याला त्रास होतो तर मला सांगा तशा माणसाला उन्हात किती त्रास होईल बरोबर आहे. काही रूपकं मांडलीत ना संत ज्ञानोबरायांची बरं का. तुकोबराय, ज्ञानोबराय, नामदेव महाराज काय रूपकामध्ये आपल्याला समजावून सांगतात. पण आपण तिकडे ओळखतच नाही. आपण नुसती सुभद्रेची गोष्ट आणि द्रौपदीची कथा, सीता पळवली ना आमकी पळवला, ते सारं पोथींमध्ये कायमच वाचता येईल. काहीतरी आतमध्ये चित्तापर्यंत जायला पाहिजे ना. चित्तापर्यंत जे जातं त्याला कीर्तन असे म्हणतात. कळलं माझं बोललं बायांनो. जे अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये जे शब्द शिरतात आणि त्या शब्दांनी मरेपर्यंत जगायला फायदा होतो अशा शब्द समूहाला सांगण्या ऐकण्याला कीर्तन असं म्हणतात. म्हणून कीर्तन वर्षानुवर्ष करायचं असतं ना. गेल्या वर्षी पण केलं, आजही केलं. गेल्या वर्षी मी पण होतो, आजही आहे. अशोकराव आज तुम्ही आहे बाई. मला वाटलं नाही तर काय भावाची लय भावाची लाजळू. एवढा माणूस शांत पाहिजे. कसा पाडासारखा आहे कुराड किती 2-4 हानी लिहिलं. पण किती गोडवा आहे अशोकराव म्हणजे. किती नम्रता, किती शांती, किती आनंद, काय काय गुण सगळे. तुम्ही गीता वाचलं की मला माहित नाही, तुम्ही सगळे उभे राहिले ना. दारू प्याना
फायद्याची नाही. काही माणसं बाहेरून गार असतात, आतून गरम असतात. काही बाहेरून गरम दिसतात आमच्यासाठी, पण आतून गार असतात. म्हणून हा महाराष्ट्र भाग्यवान आहे. बहु असोत सुंदर संपन्न की बहु असोत सुंदर संपन्न की दारूबंदीची फेरली दत्ताबाजी दादाला खाली आणावं लागेल. प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश, जगात लई लई महाराष्ट्र आहेत, लई देश आहेत, पण भारत देश आणि भारतामध्ये भारतापेक्षा मोठा महाराष्ट्र आहे. सरपंच प्रयागराजला जाऊन आले की नाही, तिथं लई साधू संत जमल्यात. कोणच्या हातात बाटली तर कोणच्या हातात गांजा. तिथं या गावात जर 2-4 माणसं गांजा पिली तर लोक त्यांना नाव ठेवतात. नाही ठेवती का? ते गांजाडू हे ते गांजाडू आहे. आणि तिथं आता सारा गोसावडा गांजाडू झाला. तिथे सगळे गोळा झाले. कोणचे डोळे आत गेले तर कोणचे बाया आले, कोण कोणा म्हणजे पागल लोकांसाठी त्या इलाहाबादला काही अब्जो रुपये जे माणसं खर्च करतात, त्या माणसांना काही डोकं असेल का नाही? थोडंफार येडपट लोक ती गंजाडू गुंजाडी. एकतर तुम्ही सांगतो तुम्हाला 40च्या पुढे गेल्यावर वरून जरी थंड पाण्याने हात धुतले नसत तर खालून काय होते सांगायला नको तुम्हाला. खरं खोटं बोलतोय मी? गोविंदराव काय म्हटलं मी? अरे गार पाण्याने वर हात धुतो, खाली काय होते? मोठा वाटत. आणि मग तेवढ्या बर्फाच्या नदीमध्ये हे 40-40 वर्षाचे भलाभलाले बोकाड एवढ्या दाड्या कोण कोणत्या 4 किलोमीटर काय जाटा, 4 किलोमीटर जाटा. ऑल दी ग्लिटर्स इज नॉट गोल्डन. ये महाराष्ट्र में नहीं चलता. तो महाराष्ट्र के बाहर कोई भी धिंगाणा चलेगा, लेकिन महाराष्ट्रामध्ये जी चालते ती शांती, प्रेमाची, भक्ती. म्हणून महाराष्ट्र प्रिय आहे. काय एक बाई तिथे आलेली आहे, तिच्या जटा इथून तर ते सुगाव फाट्यापर्यंत, नाही सिद्धवड फाट्यापर्यंत तिच्या जटा धरायला 100 शिष्य आहेत. शिष्यणी जटा धरायला. गांजाची नळी तिला एवढा मोठा माईक आहे का अशी वडती. मग अशी बघ
मग लोक तिच्या पाया पडतात. ती अशी यावळी ह्या बाडप होतो. अशा 5-50 बाया आणू का तिकडून तुम्हाला खुरपायला? काय ग काय? अरे सरपंच साहेब तुम्हाला सांगतो मी, काय तुकोबरांची किती दूरदृष्टी हो. पण तुकाराम महाराज कोणी वाचतच नाही हो, शपथ नाही वाचत. नुसते भागवत पुराण आणि रामायण कथा. आता ते नवीनच काय आणलं, शिव काय? हा भाऊ तुम्ही बोला, मी नाही बोलणार भाऊ. अनिल मला काय सांगा, त्यांची संख्या वाढली हो येडपट लोकांची. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ, दुपारी ज्ञानेश्वरीचं प्रवचन, रात्री कीर्तन, नंतर जागर, पहाटे काकडा. काय नियमावली होते हो. आता ते सगळंच गेलं बोलत कायचा मान कायचा स्वभाव. आपुले आपण तुमचे एकतर डोळे 4 आहे का 6 तेच कळलं लागलाच. बबनरावसाठी टाळे वाजवली का? नाही वाजव नाही. त्याला आग्रह केला बाबा येडं कसं वाजव, पण तू वाजव, तूच वाजव. आपलीच माणसं पाहिजे का तरच लिंगेश्वराला शोभा येते हो. लिंगेश्वर म्हणजे एकता, लिंगेश्वर म्हणजे सामोपचार, लिंगेश्वर म्हणजे समता, आणि लिंगेश्वर म्हणजे शांती, ऐक्य भाव. बर का रे, मला सांगा, सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल की शासन, मला त्यातलं काही एवढं कळत नाही. एवढा अब्जो रुपयाचा खर्च त्या प्रयागराजला, इलाहाबादला केलाय. आणि त्या नदीमध्ये किती साधू थुकले, किती वकले, किती शेंबूड चिकटले, किती हे. आणि हे आमचे मंडळी तिकडून आले जाऊन काल म्हणजे महाराज प्रयागराजला जाऊन आलो, मला पाया पडलो तुमच्या घरा. म्हणलं जाऊन तू आला, माझ्या कशाला पाया पडतो? अहो मला शिव द्या तरी तुम्हाला. अरे तू सारा घाण होऊन आला. म्हणजे काय महाराज बोलतात, कसं काय घाण होऊन आला? त्या नदीमध्ये काय काय होतं तू पाहिलं का येडमाटा? आता तुकाराम महाराजांना विचारत ते काय म्हणतात, असल्या नादान गोष्टीसाठी तुकोबराय 450 वर्षापूर्वी किती ओरडले हो. आली आली आली. काय शांताराम तू काय पुढे तू कर ना आधी.
बायांना वाजवलं एकदा टाळ्या चांगले वाजवा. मलाच बाहेर रोग झाल्यावर मी म्हणलं तुम्ही काही ध्यानात नाही, मीच ध्यानावर नाही असं वाटतं. मुलांना ए सेक्युलर माइंड म्हणजे गुड टॅलेंट, गुड जनरल नॉलेज इज अ तुका इज व्हेरी ग्रेट फिलॉसॉफी अँड द फिलॉसॉफर. 450 वर्षापूर्वी बोलायची साधी गोष्ट नाही हो. आज मी बोलतोय गेल्या 40 वर्ष तर मला ट्रोल होतात आणि मी एकटाच वाळीत पडलेला बुवा आहे. तुमच्या सारख्यांनी हृदयावर धरलाय मांडीवर सर, आणि म्हणून माझं भाग्य आहे. खरं नाही तर मर्डर कधीच झाली असती. नरेंद्रराव वगैरे तर माझा नंबर होता. एवढं धाडस. एकदा विवाहांच्या गावी गेलो होतो यांच्या बघा, यांना विचार सरपंचांना काय सारा तमाशा माझ्या भोवती यांच्या भोवती. कुठून आणला मारत, कुठून आणला मारत, कुठून आणला मारत. अरे बाबा म्हणलं एक दिवस असा येईल की हाच महाराज लोक शोधित येतील. हा साऱ्या महाराष्ट्रात कीर्तन आहेत माझी, आहेत की नाही. युट्यूबला बघा जरा. मराठा महासंघ, मराठा सेवा संघ. परवा 1000 मुसलमान महिला, मुसलमान पोरं, दलित, शूद्र, महार, मांग, चांबार, मराठा, पाटील, देशमुख, राव सगळे लोक कीर्तनाला कोकणात चिपळूणला परवा. एवढी गर्दी कीर्तनाला माझ्या. म्हणजे कधीतरी एक दिवस येतोय साहेब, वाट पाहावी लागते आणि निष्ठा सोडावी लागत नाही. ती निष्ठा म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. बरोबर आहे. आली सिंहस्थ पर्वणी. आता काय नाटक नवीनच काढले म्हणजे 144 वर्षांनी येत असते ते काय मोजायला होते काय तिथे. 144 वर्ष आले सगळं खोटं. आणि एवढे पैसे घालून नद्या गंगा अस्वच्छ करायच्या, घाण करायच्या. अरे आमच्या भारताची अस्मिता आहे. भीमानी भीमानी चंद्रभागा. एक नंबर आला. काय संगीत, तबला, शांतराव कोणला चॅटिंग करतोय रे. हा दोन्ही कामं संगत चालू. मी म्हातारीला कळली ना. एकदा कीर्तन चालू झालं काही मोबाईल वगैरे असं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे सगळेजण. थोडा वेळ पण सांगतो ठेवून देखील सर मला लय राखायचं. कर्मकांडाच्या विरोधात आली सिंहस्थ पर्वणी. नाव्या भटा झाली धनी. धनी म्हणजे तृप्ती. पुढच्या चरणामध्ये म्हणतात बघा शांतराम, नावी तरी कष्ट करून केस करोडून पैसे कमवतो पण टिंब टिंबाचा पेन्शन कमवतो. बरोबर आहे. हे 450 वर्षापूर्वी बोलणं सरपंच सोपं नाही महाराज. ते मला हे म्हणायचे, जर प्रयागराजला अब्जो रुपयाचा खर्च ह्या मंडळींनी केला, त्याला भारतातल्या कोणी, महाराष्ट्रातल्या लोकांनी कोणी सह्या करून काही पत्र सुद्धा पाठवली नाही बाबा आमचा निषेध आहे म्हणून. इथून आम्ही आलोबाई नाहून, आम्ही आलोबाई नाहून आल्या का मुतात नाहून आल्या. गाणी मध्ये सगळं. अरे आम्ही काय सांगतोय, संत काय सांगतात,
सज्जनो, शिवरात्रीचे दिवस आहेत. उद्या महाशिवरात्र आहे. शिवरात्र नाही, महाशिवरात्र. शिवरात्र सगळ्यांनी म्हणा बरं. दादा तू नाही म्हणला रे जर्किनवाला. शिवरात्र आता म्हणला बरोबर आहे ना. माझं कसं लक्ष, ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष असतं. हो म्हणा का माझ्या बहिणींनो, शिवरात्र. शिवरात्रीचा शिव काढून टाका. आता का राहिलं? रात्रीचं काय असतं? भीती का करू? रात्रीची भीती असते का दिवसा? रात्रीची का दिवसा? चोर कधी येता? नाकातली नथ नथ म्हातारीची नथ नाका सयच उपटून नेली. रात्री का दिवसा? पोलिसांनी विचारलं आजी तू कुठं होती? म्हणजे कुठं होते? खात्या गाणं होतं. मग नथ कशी काही नेली? म्हणजे आणले होते 2-4 जणी माझे कोण दाबलं बाई आणि नाकात सयच उपटली आजी बाजा आणले होते. रात्रीचं काय होतं सरपंच साहेब? गुन्हे कधी होतात? रात्रीचे. चोऱ्या कधी होतात? बलात्कार कधी होतात? व्यभिचार कधी होतो? रात्रीच लफडी भानगडी डफडी वाजतात. रात्रीची अंधार. आठवतं का एखादं भक्तिगीत भावगीत तुम्हाला? उजेडात होते पुण्य अंधारात ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे. उजेडात होते पुण्य तिथे दूध डोळे मिटून जात बाजारात. तिथे डोळे जात बाजारात. मनी बोल त्याच्या आले दुष्ट दुर्जनांचे तारे घडवलो सेवा. दुष्ट दुर्जनांचे तारे घडवलो सेवा. उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. होते पुण्य अंधारात अंधारामध्ये पाप होतात. अंधारामध्ये वाईट कर्म होतात. गीतेमध्ये असं म्हटलंय अंधारामध्ये चांगलाही माणूस बिघडू शकतो. चांगल्या माणसाला कधी अंधारा शेजारी राहायचं नाही, तर प्रकाशा शेजारी राहायचं. त्याला परमार्थ असे म्हणतात. काय सोपं आहे हो परमार्थ? सोपं आहे की नाही? रावगड आहे. जेलमध्ये कोण आहेत जास्त? धार्मिक लोक आहेत का आधार्मिक? गुर्रा मागली आहेत का इथले? खरं सांगा. आसाराम बापू कुठला आहे? गुर्रा मागचा का इथला आहे? आणि बरेच हाबं पाहता युट्यूबला बघा. जेलमध्ये कोण आहे? ढोरा मागचे आहेत काही आपल्यातली? कारण काय? उजेडात होते पुण्य अंधारात ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे भाव. ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे भाव. ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे भाव. दुष्ट दुर्जनांचे तारे घडवलो सेवा. दुष्ट दुर्जनांचे तारे
सांगितलं ना आम्ही वाचणं आम्ही तसंच करीत बसलो. एकानं तर गेल्या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी पेपरला बातमी आली होती, एक बेलाचं झाडच तोडलं देवाच्या पोकांडा वाहून टाकलं. मी त्याला भेटलो, म्हटलं अरे एक बेलाचं झाड तोडून देवाच्या पोकांडावर टाकलं, देवाच्या ऐवजी तुझा बाप खाली असत ते बेलाचं काठ तुझ्या बापाच्या कुठं कुठं पुसले. अरे काय निर्लज्ज. अरे एकीकडे काय तुकोबर आहे काय सांगतात, वृक्षवल्ल्या वृक्षवल्ल्या शिव कुठे बोला शिव कोण बोळा आहे, शिव म्हणा शिव नाही शिव कोण बोळा आहे, हा त्यांना बोलतो कोण बोळा आहे, शिव हा व पूर्ण म्हणायचं अर्ध शिव नाही म्हणायचं. सर माझ्या पुढे बसलं आणखीन मला व्याकरण चुकल्यावर शिव बोला पायांनो कोण बोळा आहे, हा शिव शिव भोळा आहे. मग त्या शिवाच्या बोकांडावर जर एक मोठं बेलाच्या फांद्याच्या फांद्या फांद्याच्या फांद्या फांदऱ्याच्या फांदऱ्या रामभाऊ मा टाक दोन्या मा टाक खाली चापलं ना देऊ पा. म्हणून एक शब्दांच्या अर्थाची कथा असते. बोला एक मोठ्याने बोला, एक शब्दांच्या अर्थाची कथा असते आणि एक शब्दाच्या गर्भात दडलेली कथा असते. शब्दाच्या अर्थातल्या कथा वाती वळताना ऐकल्या तर चालतात, पण शब्दांच्या गर्भातला अर्थ समजून घेऊन जगायला ज्या क्षणी सुरुवात होईल तो क्षण तुमचं कीर्तन सुरू होईल, तोपर्यंत नाही. म्हणून शिव शिव म्हणजे आपल्या डोळ्यापुढे काय दिसतं की बाया मूर्ती दिसते की नाही, चार हाताची दिसती, चार हाताची नाही का आई, हे आयो अगं काय म्हणती बाई त्या नाव आहे का नाही. अगं शंकराची मूर्ती डोळ्यापुढे येते की नाही आपल्या, कशी येते, 8 हाताची आहे का नाही म्हणा, नाही ते हो म्हणा. 4 डोळ्याची आहे का नाही, 5 पायाची आहे का, तिला पोट आहे का, तिला बेंबी आहे का, काहीच नाही, ते काहीच नाही, काहीच नाही. मग बेंबी नाही, हाते नाही, पाय नाही, काहीच नाही. मग कशाला व्हायचं, काय व्हायचे कशाला मग, आहे की नाही. संकेत काय शब्द आहे बोला, संकेत आहे. मगाशी सरांमध्ये बोलणं झालं की या देशामध्ये देवही नव्हते आणि धर्मही नव्हते, तेव्हा जे होतं तेव्हा लिंगेश्वर होता. जेव्हा कोठेच नव्हते,
मागत होती. स्त्रियांमध्ये उंच नीचता भाव नव्हता. महार मान सांबार धेड गुजर अशा जाती पोट जाती नव्हत्या. इथे स्त्रिया राज्य करीत होत्या. इथली पहिली राणी सिंध प्रदेशातील पंजाब प्रांतातील पहिली राणी, तिचं नाव निवृत्ती होतं. महाराष्ट्रातील पहिली राणी तुळजापूरची भवानी, तिचं नाव जगदंबा होतं. हे देव नाही, आम्ही त्यांचे वारस आहोत. आणि आर्यांच्या विरोधात लढलेल्या या वीरांगणा कोल्हापूरची लखाई, वेडेश्वरची नाही काय, येरमाळ्याची येडाबाई, हे कोण आहे? लढवय्या स्त्री आहे. चंद्रपूरला कधी गेलात का? चंद्रपूरची महाकाली, मांढरची काळूबाई. म्हणून त्यावेळेला या देशावर पहिली स्वारी झाली ती आर्यांची. आणि त्या आर्यांच्या विरोधात पहिल्या लढाईला निघाल्या आणि युद्धाचा गोंधळ मांडल्यावर या निवृत्ती महाराणींनी भारताच्या प्रज्वलित प्रभावी रणरागिनी वाघिनी अन्यायाच्या विरोधात लढाई करणाऱ्या स्त्रिया संघटित केल्या. पंजाब प्रांतामध्ये तिथे म्हणू लागल्या गोंधळ गोंधळ म्हणून पहिलं युद्ध झालं ते आर्यांचं 10,000 वर्षापूर्वी. त्याच्यात ज्या कापल्या गेल्या मारल्या गेलेल्या स्त्रिया ज्या आहेत ना बरं का बायावर, तर तुम्ही जे कुंकू लावता ना हळद आणि कुंकू, ते जगदंबेचं त्या लढणाऱ्या स्त्रियांची आठवण आहे बरं का. ती कपाळाचं कुंकू ते खरं नवरा मेल्यावर यांनी पुसायला लावलं, पण ते नवरा मेला काय, जगला काय, नाचला काय, नसला काय, पण या देशातला पुरुष जिवंत राहण्यासाठी, पुरुषाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, इथले पुरुष जिवंत राहण्यासाठी 10,000 वर्षापूर्वी ज्या या देशात परपुरुषांशी लढल्या त्या आमच्या आया, आमच्या आज्या, आमच्या वीरांगणा, या भारतातल्या वीरांगणा. माहिती कोणाला नाही माहिती, यांना एकच माहिती, अगं एक चिंध्या. हो किती दिवस चिंध्या म्हणून आबाळातून लुगडी पडली, आबाळातून लुगडी पडली, यांना का पडा नाही एखादं. या भटांच्या तटांच्या पोथ्या निवळ वाचून आमचं आयुष्यभर आम्ही वेळ घालवला. आम्हाला आमचा इतिहासच माहित नाही काही. आणि म्हणून महाराज या लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये जे खाली जे गोल आहे ना, गोल, हे गोल काय माहिती का? गोल म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धा काय? बोला मोठ्याने बोला. बायांनो तुम्ही नांदायला आल्या, कोणीतरी तुमचं लग्न जमवलं असेल ना, काले पळत पळत लिंगदेवला मध्ये कुणीतरी जमवलं असेल का नाही? मग त्या जमवणाऱ्याच्या श्रद्धेने आल्या ना इथे, आहे की नाही?
काळी एक धन आषाढी एकादश सावध आहेत ना सगळ्या म्हणाल का नाही आषाढी एकादश धनी सोडी ती बारस धनी सोडी ती बारस म्हणतात का मला बसवलेला सवय नाही ना मला नाही पुढच्याने सगळ्या म्हणणार आषाढी एकादश धनी सोडी ती बारस धनी सोडी ती बारस नाना माझ्यावर कोणी पाहिला नाना म्हणजे चुलता किंवा वडील बापानं माझ्यावर पाहिला सरस वर पाहिला हे आता ते फोटो बसले का वर ते हा तू नको म्हणू त्याच्या मागच्या जेवढ्या आहेत तेवढ्याने म्हणून दाखव बरं बघू बरं बायामध्ये आम्हाला त्यांना येते बघा म्हणावं का ग आषाढी एकादश धनी सोडी ती बारस धनी सोडी ती वडिलांनी माझ्या वर पाहिला सरस वर पाहिला म्हणजे कोणीतरी जमवलं का नाही म्हणजे काय लागते जगायला श्रद्धा लागते जगायला प्रेम लागतं श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे काही अवघड नाही श्रद्धा 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 जिच्यात बदल होतो बरं सर कसा बदल झाला मला सांगा सर आता तुम्ही माझ्या पुढे बसता तुम्हाला अमोल आवडतो का अमोलचा पोरगा आवडतो खरं बोलायचं आता प्रश्न पडला मोठा काय करू आता काय करू आता नाही खरं सांगा मला तुम्ही हे बघा बायांनो लग्न लागलं माझं अंगणी कबवला लग्न लागलं नांदायला आल्या पोरींनो खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही नांदायला आल्यावर पहिल्या दिवशी घरात आल्यावर सासूबाईला पाहिल्या असं वाटतं आवळून दारावं नाही का आत्या आवळून तरते अगं का सोडाय मला नाही लई प्रेम तुमच्यावर दाटून आले खरं सांगायचं होतं असं
झालं असं नाही. उलट सुनबाई नांदायला आले तर सासूबाईचं डोळं घेऊन झालं वाटतात. अगं तुझ्या पोराला नवरी मिळत नव्हती. 40 वर्ष कोंगुळ अख्ख्या गावात हिंडत होता. पारा पुराव बसत होता. याला फोन मार, त्याला फोन मार, याला फोन मार, याचं थोबाड खा, याचं थोबाड खा. फार मारून खाऊन खाऊन दाताड पडलो त्या पप्प्याचे. तरी पप्प्याला नवरी नव्हती. सुदैवानं लग्न झालं. तर नवऱ्याच्या आईला काय पाहिजे बोला बोला ना. तुम्ही नाही बोलती, बोला ना काय पाहिजे. चाललो मी. अरे नवऱ्याच्या आईला काय पाहिजे. आनंद होणार ना सगळे. मग तुमचा आवाजच येत नाही. सरपंच बोलत नाही का तुम्ही. मला लय वर ठेवले तुम्ही. खरंच मला असं नाही पटत हो. मी पुढच्या वर्षी इथं नाही खाली बसलो. लई लहान अंतर हो. मला बाहेर तिथं डोळे नाही दिसते असे. हा ना. अहो मुलाचं लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आईला काय झाला पाहिजे. आनंद. हिचा आनंद फबडाट गेलं. नवरीची आई म्हणली बाई जाऊ का. जात काय. अगं एवढा पोटचा पोळा बाई तुम्हाला दिला. बाई तुमच्या विश्वासावर तुमच्या सर देव दिला, प्रेमावर दिला. झालं काय काय बाया तर सून आल्यावर 9 वारी सोडून 6 वारी गुंडायला लागतात. तोंड पाहिलं तर माकडा एकही दात तोंडात नाही. आणि सून 6 वारी नेसती ना तर सासू म्हणली भावाला दादा मला एक 6 वारी आणले मला नेसायची. आणि ती सुन संग 6 वारी ती सासूही नेसली. आणि सुननं लिपस्टिक लावलं का हे बिन दाताचं बोळ को त्याने लिपस्टिक लावलं. आता ते लिपस्टिक लावल्या कुत्र्याच्या तोंडासारखं दिसायला लागलं. हो ना. आणि त्या आमच्या या म्हाताऱ्या म्हणजे सुंदरबाई म्हणायची काय सोबलते ल्यावा बाई नाही का. पचलते खावा सोबलते ल्यावा. मग सुनांनी लावली लिपस्टिक मग पण लावली पण तू नाचला काय तू तुटत काय नाही. बरोबर की नाही पोरं. आता सकाळी नवरा नवरी लवकर उठले. घट्ट दुधाचा चहा केला. घट्ट पाणी नाही काय नाही. तर म्हातारी बाहेर झोपले होते. तेवढ्याच म्हातारीला जाग आली चहाच्या गोड वासाने. आणि आतमध्ये चालू अशी बशी दर असं याच्यात कर ना वाजव ना. मस्त त्याच्यासाठी टाळे वाजवाय गोड गोड तुला डॅम्पिस आहे बरं. तुम्हाला म्हणतो हो आम्हाला नाही डॅशिंग की नाही. असा धाडशी मुलगा पाहिजे बरं का. आणि असा धाडशी मुलगा एकदा संत पंथाच्या वाटेवर गेला की समाजामध्ये चालते बोलते कल्पतरू निर्माण होतात. हेट दी सीन बट नॉट दी सीन. बरं का बायांनो. घट्ट दुधाचा चहा केला. नवरा नवरी पित होते. त्याचा आवाज नाही येत रे. असा आवाज आला पाहिजे श्वासांचा पण नाही. आता मला उलट करावं असं चहा पिलं का फुरका येतो आवाज चहाचा. हा फुरका मारायचा. ती म्हणली काय हो पहिल्या दिवशी आपली ओळख झाली चहा केला चांगला आहे का हो. हा म्हणलं लय चांगलं आहे. तुला घे ना मला घे ना. ती काय म्हणते तो मला घ्या ना. ती म्हणती तू मला घ्या ना. हा काय म्हणतो म्हणा ना तुला घे ना. ती म्हणते तू मला घ्या ना. म्हातारी तर त्यानं झाली ना जागी. दरवाजाची सापट होती का तर सापटी माझी पाच डाक नाही झोपाडात. ते सासूच्या सुनाच्या डोक्यावर खांद्यावर पत्रतो ये नाही खांद्यावर घेतलं याडं बाळ कसं तरी भूतासाठी दिसायला लागलं ते. आणि त्या याच्यातून पाहते अशी फटीतून
आणि पटून पाहिल्यावर नवऱ्याला हवाय हवाय उठाना आज काय चाललंय बघा ना त्याचं ते घर पेटलंय. अहो काय चाललंय म्हातारा म्हणलं ते त्या काय उठ फिटकी का माहिती वराची जाती केलं होतं खूप बरं का. आणि ते दरवाजातून दोघांनी पाहिलं पट्टीतून ती म्हणतो तुझी तुम्ही घ्या आणि तो म्हणतो तू घे एवढंच ना बायानो. ही म्हणते बघा ना बाया आज कसा बिघडला बाई कसं वयाचं माझं बाया. म्हातारा काय म्हणते नको बोंबलू ग पै आपण एक त्यात केलंय पहिलं. आलं पहिलं प्रेम कोणावर झालं पती परमेश्वरी. पती परमेश्वरी जरा जपून वागावे सासरी. कोणावर पहिलं प्रेम बाहेर बोला म्हणा माझ्या माग पती परमेश्वरी नांद तू सासरी. पती परमेश्वरी नांद तू सासरी. गोड प्रेमाची खावणी भाकरी. जरा जपून वागावे सासरी. आई बापाचं प्रेम सोडून मुलगी नांदायला आल्यावर पहिली श्रद्धा म्हणजे पहिला प्यार कहा हो गया तो बोलो पति पे हो गया. बोलो भाऊसाहेब मयूर पति पे हो गया है की नाही. आणि पतीचा पत्नी पे हो गया. कुठे आहेस का आणि आईचे मिस कॉल येतात. भाऊ म्हणते कुठे आहे का कुठे आहे ग आणि तू तिकडून करते बावय 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 भाऊ म्हणलं थांबे आई का फोन येतोय बरोबर आहे. नंतर काय झालं मग बाई दुसरं ग माशी बाई दुसरं ग माशी. मी वाजवित होते टाळ मी वाजवित होते टाळ. माझ्या बाळाला झालंय बाळ ग तो बाळ जो जो रे जो. आणि मग हिचं बाळ म्हणते आई आई मला जेवायला वाढ ना. हे बाळे होय बाजूला नातवंड रडाते आंघोळ घाल. बरोबर आहे ना. कोणावर प्रेम जडलं नातवंडावर. बरोबर आहे ना सर नाही. मला काय सांगायचं बायांनो माझ्या बहिणींनो आपल्याकडे पद्धत आहे म्हणण्याची. मुलगा चांगला निघाला म्हणून काय झालं बाई ना तू चांगला निघाला नाही ना बया बाया पार नातनी हा सरगाव दारू पिऊन बिघातय पोळा काय लेखाला बरं वाटत नाही ग बया. खोटं आहे गाव. मुलाचा मुलगा किंवा मुलगी जर चांगली निघाली नाही तर घराण्याचा उत्कर्ष तिथे थांबतो आणि किती मोठा बंगला बांधला तरी काही फायदा होणार नाही. होईल का दादा हो. म्हणून ही माझी पार्वती आहे ना ही पार्वती ही प्रेम स्वरूप आहे. आणि जर बर का मला सांगायचं राहिलं मला काय झालं मला एका म्हाताऱ्यानं घरी नेलं बरं का सरपंच. आणि घरी नेल्यावर त्याचं एकच नाटक सरपंच आहे ज्याला कोणी गावात विचारित नाही ना ते आमच्या मागं लागतं.
त्याची संपत्ती कोणी बघत नाही, त्याला माहिती आहे चोऱ्या करून, कोणत्या तारा चोरून, कोणत्या वायरी चोरून हे पैशावाले झाले, याला काय विचारतात. मग ते आमच्याकडे येते, महाराज माझा बांगला बघायला येता का, मी तुम्हाला 1000 रुपये देईल, पोलीसमध्ये भरती करताना पोरांना तुम्ही 1000. आता 1000 म्हणल्या बाबळे महाराज पाहा. तिथं गेल्या होते मला झोपून नाही दिलं सर. ते डनलपच्या गादीत मी झोपलो का, पटकन खाली फॉल गेलो रे, फॉल गेलो. अहो असा उठत कुठे येते ते म्हातारा मला सारखं जाग करायचं बरं का, सारखं. वाबळे महाराज झोपले का, जागे. अरे बाबा मला झोपू दे ना. नाही आपल्याला पाहायला जायचंय ना बांगला. काय पाहायला जायचंय, बायांना बोलू द्या बांगला. 3 वाजून गेले, 4 वाजले, म्हातारा उठलं परत. महाराज जागा आहे का, झोपलं. म्हणलं जागाच आहे. तुमच्या ध्यानात आहे का, म्हणलं काय, आपल्याला पायाला जायचं आहे ना बांगला. पोहे बिये खाल्ले, गरम गरम पोहे बरं का रे बबन, गरम पोहे, त्याच्यावर काजू तळलेले शेंगदाणे रे बाबा. याला तर काय सवय नाही, स्वतःही नाही, ते केलंच नाही करू. हे याचं पोर लग्नाला पण हे अजून चव झाली, लय चव झाली. आणि खरं सांगतो, मन मोकळं रागू नका माझ्यावर, फ्रेश आणि आनंदी मस्त मन मोकळं. लय दिवस जगतो माणूस. 17 वर्ष झालो मी बोलता हो, बोलता तुमच्या समोर बारीक होतो ना, इथं बारीक होतो, बारीक. आता इथं मोठा आहे, पण उर्मी आहे की नाही, उर्मी आहे की नाही. कारण का माहिती का, मी मोठ्या लोकांना जास्त बसत नाही, बारक्या पोरात तुमच्यासारख्यांमध्ये बसतो की नाही, तेव्हा पण आजही पण. आणि मरायच्या टायमाला माझ्या मागे सगळे असे तुमच्यासारखेच असते. कायम ते पोहे बिये खाल्यावर म्हातारा का चला काय पाहायचा होता, बांगला. ऐका ए बाया, लगेच ते बघती पोर तिकडं बघती. मी मागे, बाबा पुढे, एवढा बांध बर का, भाऊबंधाने बांधे, त्याला रस्ता पण नाही, एवढं खोडीलच जास्त ना ते, रस्ताही नाही त्याला. इकडून सटकायचं का इकडून सटकायचं. मी तर चप्पल हातात घेतली, पावसाचे दिवस, आणि चाललो पुढे. म्हातारी बिचारी गरीब होती, अशी उंबरेला धरण होती. ते नाही का म्हणतात, दार धरील दारवंती. आपण पहिल्या वर्षी म्हणतो, आठवतो बरं, आहे का पाठवूनचा, म्हणा बरं. दार धरील दारवंती, दार धरील दारवंती, उभी राहिले चवकटी, उभी राहिले चवकटी, हात दिल्यात इंदरबाई, हात दिल्यात इंदरबाई. दारूबंदीची करावा गाय, दारूबंदीची करावा गाय. तिळ तांदूळ दळावा गहू, तिळ तांदूळ दळावा गहू. हाताला अशी उभी राहिली चौकटीला हात देऊन. कोण, म्हातारी. म्हातारा कुठे, वाबळे महाराज कुठे, चपला हातात घेऊन पुढे निघाला. पायाला कुठे निघाला ना, पायाला बांगला. म्हातारी काय म्हणली, वाबळे महाराज आमच्या म्हाताऱ्याला गावात कोणी पुसत काय, कुत्र विचारा ना म्हणावं गावच्या लोकांना. कायला त्यांच्या मागाले 1000 रुपयासाठी, या मागे मी 2000 देते, त्याचं फिटून म्हातार द्यायचे. मेलं माळ घालून 10 रुपयाचं म्हणतो बोलता. कायला त्याचा बांगला, आणि बांगला पाया निघाले. काय पाहता हो बांगला, काय पाहता त्या म्हाताऱ्याचा बांगला. कोण म्हणती, बायाने बोला ना, म्हातारी. एवढा बाबा चांगला,
बंगला दाखवायला गेला. म्हातारी ओरडली माझ्यावर, ओ बाबा कुठे निघाले? म्हणलं आजी आजोबा म्हणले तुम्हाला बंगला दाखवतो. ऐका जरा रे, महत्वाचं ऐका. म्हातारी म्हणली काय त्या मेल्याचा पाहता बंगला, त्याला म्हणा नातू निघालाय का चांगला. आता टाळ्या वाजवा. म्हणून नुसता पोरगा चांगला निघून जमत नाही बाळासाहेब, नातू सुद्धा चांगला निघावा लागतो. आणि त्याच्यासाठी त्याचा बाप कसा असावा लागतो सांगू? शिवभोळा पुराण सांगितलं नाही, कथा सांगितली नाही, तुमच्या मनातल्या व्यथा सांगितल्या. आपल्याला घराण्याची महादेवाची पिंड भक्कम हवी. माऊली बरोबर. म्हणून त्या पिंडीला म्हटलं ना हात आहे का पाय आहे का? नाही ना. तुम्ही घरात सगळी माणसं आहेत की नाही? घरात 4 जावा असतील, 2 नंदा असतील, एखादी सासू, एकच का 2 आहेत, एखादी सासू असेल. हा, पण तुम्ही सगळ्याच्या घरात राहता, त्या घराला हात आहे का? बोला ना. पाय आहेत का घराला? डोळे आहेत का? नाही. घर निर्गुण निर्विकारी आहे, पण ते घरातली चालती बोलती माणसं जसं चालवतं, शिव परमात्मा जगागळी शक्ती आहे, या जगातल्या जड जीवांना चालवते पण तरी वेगळी राहते, त्याला शिव असे म्हणतात. शिव म्हणजे प्रकाश, शिव म्हणजे ज्ञान, शिव म्हणजे चारित्र्य, शिव म्हणजे पावित्र्य. पोरांनो आता लक्षात ठेवा का तुम्ही? शिव म्हणजे पावित्र्य, शिव म्हणजे चारित्र्य, शिव म्हणजे, तुम्ही माझ्या मागे म्हणा ना, तुम्ही पण म्हणा. शिव म्हणजे सत्य. बोला. शिव म्हणजे, सगळे बोला, कीर्तन संपलं. शिव म्हणजे सत्य. बोला. शिव म्हणजे सत्य. शिव म्हणजे समता. शिव म्हणजे गोविंदराव काय? शिव म्हणजे समता, शिव म्हणजे चारित्र्य. बोला. शिव म्हणजे पावित्र्य, शिव म्हणजे पावित्र्य. आणखी काय माहिती? शिव म्हणजे शील, शिव म्हणजे प्रज्ञा, शिव म्हणजे करुणा, शिव म्हणजे जागतिक न्याय, शिव म्हणजे जागतिक बंधुत्व, शिव म्हणजे जागतिक नैतिकता, नॅचरल. हे सगळं आपल्या बापाकडं असेल. सरपंच इकडं तिकडं बघून नाही समजणार तुम्हाला. परत ध्यान ठेवा. जरा किचकट सांगितले तुम्हाला, म्हणजे कथेतला शंकर नाही सांगितला मी, बरोबर आहे? आपल्या स्वस्वरूपातला शंकर सांगितलाय. जर एवढे गुण तुमच्या बापात असतील आणि आईत असतील, तर त्यांच्या पोटी गणपती बाप्पा आणि कार्तिक महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार.
बरोबर आहे. गण म्हणजे रक्षक आणि कार्तिक म्हणजे धैर्य. कळलं? कार्तिक म्हणजे सगळे बोला, कार्तिक म्हणजे धैर्य आणि गण म्हणजे रक्षक. गण म्हणजे रक्षक, आपल्या चारित्र्याचं रक्षक जो आपल्याला करायचंय, आपल्या पावित्र्याचं रक्षक आपल्याला करायचंय, आपल्या शीलाचं रक्षण आपल्याला करायचे. आणि मग तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलगी किंवा मुलगा जो असेल, मला सांगा सर, किती नालायक माणूस असू द्या, पोरांनो किती नालायक पोरगा असू द्या, तो नालायकपणा सगळ्या दुनिया पुढे करील, पण कोणा पुढे करणार नाही. मला सांगा बरं, सांग बरोबर आहे, सांगा मयूर. मूर्खपणा मुलगा कोणाच्याही पुढे करेल, मामीच्या पुढे करेल, मामाच्या पुढे करेल, सासूच्या पुढे करेल, जावया कुठेही करेल, पण मूर्खपणा कोणा पुढे करणार नाही. मला सांगा. हा बरोबर आहे, बोला बोला. आई बापा पुढे, चुकीचं बोललो मी? किती उन्हाळ असू द्या, बाप आल्यावर पोरगो कोपऱ्यात बसते. बरोबर आहे. म्हणून माझा बाप जरी भोळा असला, तो भले कसा पण असो, सदा मज दिसो, विरहची नसो, तो बाप माझा नित्य माझ्या जवळी बसो. कुणी म्हणेल गुटखा खातो, दारू पण पितो, पिढ्या मोडीतो, सुधरोने त्याचे जीवन आरोग्य निरंतर असो. तो बाप माझा माझ्या जवळी, कुणी म्हणेल त्या दांगडा कैकवा गडा अति दांगडा, परिमूर्ती त्याची नयने माझ्या दिसो. तो बाप माझा नित्य माझ्या माझ्या जवळी, तो बाप माझा नित्य माझ्या माझ्या जवळी. म्हणून आपले आई वडील हे दिसायला भोळे आहेत, पण चलाक आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, दूरदृष्टी आहे. आता तुम्ही माझं गाणं ऐकले त्यामुळे मी परत सांगत नाही. बाप कष्टाचा कपाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेव. म्हणू का? मला कस तरी होत या, बाप लोकांचा बघताना, नुसतं म्हणून दाखवतो वाजून. मला कस तरी होत या, बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. खमीस खावाटी फाटलेलं, सोयी दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप अकोले जायचा, उदार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी म्हणत करायचा. चूल पेटत नवती, दिस दिवस घराला, पायली भर जाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाठोळी बाप डॉक्टर दावायचा. बाप म्हणत झुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. किती वेळा ऐकलं डोळ्यात पाण्याचं वयान बापाचं नाव काढल्यावर. बाप म्हणजे प्रतिष्ठा आहे बरं. बाप परिपूर्ण जीवन आहे. बाप आपला आसरा आहे. आपल्या जीवाला बरं नसलं, बापाला कळालं ना, धावत तुटक्या सायकलीवर नांदत्या घरी येतो आपला बाप. जीवाला ग बरं नाही, कसं कळालं माझ्या बापा, अंगाने उभा चापा, काळ्या गळाल्या झपा झपा. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला.
बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना हो. आणि म्हणून मी सगळं कीर्तन इथे आणलंय मंडळी. आपली आई म्हणजे शृंखला आहे. खालची जी गोल आकृती जी आहे ना, ते स्त्री जनन केंद्राचं आकृती आहे. आणि वरचा जो लंब गोल आहे ना, तो उभा आपल्यासाठी जो बाप उभा आहे ना, सदैव उभा आहे. जोपर्यंत बापाची वळकुटी उंबरड्यात कोपऱ्यात कुठेतरी घरात असते, पोरींनो तुमच्या जीवाला धोका नसतो. हे तिथं बाप आहे घरी. टारगट टुरगट लोक घाबरतात. म्हणून बाप आपल्या जीवनाचा आधार, बाप आपली प्रतिष्ठा आहे, बाप आपली श्रीमंती आहे, बाप आपलं वैभव आहे. आणि आई आपल्या बापाचे आधार वड आहे. बाप माझा वड, आई माझी वड जाई, काय सांगू बाई या दोघांची बडाई. आणि म्हणून आई वडील खूप चतुर आहेत, खूप हुशार आहेत. कोंड्याचा मांडा करून मी सासरी वागते, बंधू तुझ्या नावासाठी संसारी जगते. उपास तापास सासूरवास सोचिते, लाडक्या पोरांना माझ्या कशी बशी पुसते. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळांना. शाळेत जाईल बाळ मास्तर होईल, दुबळी त्याची आई दिस सुखाच पाहिलं. लिंगेश्वराची जी उभी जी शिळा आहे, तो शंभू महादेव आपला बाप आहे. आणि खालची जी गोलाकृती आहे ना माझ्या बहिणींनो, ती आपली आई आहे. आई आणि वडील मिळून आपल्या बुद्धिवादी महापुरुषांनी या देशामध्ये कोणताही देव नव्हता, ब्रह्मदेव नव्हता, ब्रह्मदेव नव्हता, इंद्र नव्हता, कोणता देव नव्हता. तेव्हा एकच देव बुद्धिवादी भारतीयांनी बनवला होता. त्याचं नाव आहे शिव शंकर भगवान, पार्वती भगवान. असा हा शिव कसा आहे तर एकनाथ महाराज सांगतात, हे आई वडील कसे आहेत, शिव आहेत म्हणजे प्रकाश आहे. आई वडील कसे आहेत तर कुटुंब प्रमुख चक्रवर्ती आहेत. पण म्हणून माझ्या आई वडिलांच्या चरणावर माझं चित्त आहे. कारण का त्या आई वडिलांच्या सहवासामध्ये मला काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार प्राप्त होत नाही. म्हणून माझे माय बाप लिंगेश्वर, तूच माझे आई वडील आहे, तूच माझे आई वडील आहे. ओढ जरा ओढ. अकोले तालुक्यात एक लिंग देव गाव, लिंग देव गाव, एक लिंग देव गाव. नांद तो सत्वाचा तिथं लिंगेश्वर देव. लिंगेश्वर देव तिथं लिंगेश्वर देव. त्याच्या कृपेमुळं सुख झालंय माझं गाव, झालंय माझं गाव, झालंय माझं गाव. म्हणून त्याच्या चरणावर आम्ही ठेवीला भाव, ठेवीला भाव, आम्ही ठेवीला भाव. कलावंतांनी सगळेच आपले कलावंत सर्वांनी खूप शोभा आणली. एकदा टाळीच्या गजरात स्वागत करा. दहीचे गोडसे साहेब, प्रवीण शेठ, आमचे नरहरी दादा, या आपले
बाळासाहेब हरिभक्तीपराय, आणखी परिसरातून आलेले सगळे मंडळी आणि उत्कृष्ट गायक म्हणून बाळासाहेबांचं नाव या तालुक्यात खूप मोठं आहे. त्या हरिभक्तीपरायण आदरणीय संगीतकार बाळासाहेबांसाठी जोरात टाळी वाजवा.